नमस्कार. सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते आहे. स्वागत करते आपल्या सर्वांचं, की तुम्ही इतक्या सण त्योहाराच्या दिवशी सुद्धा वेळ काढून आले. हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठीच. तर हॅपी दसरा सगळ्यांना आणि विजयादशमीच्या अनेक अनेक शुभेच्छा. धम्मप्रवर्तन दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. इतके सुंदर आमच्या नागपुरामध्ये वातावरण आहे ना, की म्हणजे लाखो लोक साऱ्या भारत देशातून विदेशातून सुद्धा लोक येतात आहे दीक्षाभूमी म्हणा. आणि मग कस्तुंजर पार्कवर रावणाचं वगैरे पण असतं, देवी वगैरे खूप जिथे तिथे गेलं की गर्दी गर्दी गर्दी. हे जेव्हा बघितलं ना तर इतकं असं वाटतं की किती लोकांच्या मनामध्ये भक्ती आहे, किती भाव आहेत, किती सुंदर हे आहे. पण थोडस त्याच्या सोबत सोबत जेव्हा तुम्ही ज्ञान आपलं हे केलं ना, अर्जित केलं, तर ते खूप सुंदर मार्ग जातो. कारण ते जे पाहिलं तेवढ्या भीडमध्ये पण तिथे जेव्हा हे करत असतात की तुम्ही आपापले सोन्याचे दागिने घेऊन येऊ नका, तुम्ही असं करू नका, मंदिरात जातात तर अर्धलक्ष चपलांकडे वगैरे. हे सगळं म्हणजे थोडा बहुत कुठेतरी अज्ञान असं वाटतं, कुठेतरी असं वाटतं की अधुरापणा असा कुठेतरी होतो. तर ह्या परे जेव्हा आपण गेलो तर किती सुंदर होईल ना ह्या सगळ्या गोष्टी. तर आपण मंदिरामध्ये मस्जिदमध्ये किंवा जे काही रिच्युअल्स आपण मानतो करतो, ते अगदी ध्यानाच्या साह्यातून आतून अंतरंगातून फॉलो केलं तर किती सुंदर होईल. तर त्याचा आपण हा जो प्रोग्राम घेतोय हा सगळा बेस आहे. इथे आपण कोणतं सण तिवार किंवा कोणतं काही साजरं करत नाही, किंवा कोणत्या धर्माला, कोणत्या जातीला, कोणत्या कशाला, याला काही नाही. आपल्याला ह्युमन बिंगचं नेचर समजून जायचंय. आणि आपण ह्युमन बिंग घडतो कसं आणि कसं आपल्याला नेचर दाखवतोय घडवण्यासाठी, तर ते आपल्याला शिकायचंय. आणि खरंच हे जर सगळे शिकले तर किती सुंदर वाटेल आणि सहज जीवन आणि आनंदी जीवन होऊ शकतं आपलं. तर नक्की अजूनही वेळ गेला नाही. इथंही लोकांना जोडत चला आणि आपले एक्सपिरियन्स जरूर शेअर करत चला. आणि ज्यांनी एक्सपिरियन्स शेअर केला त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि खूप खूप मनापासून म्हणजे तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. तर आजचा दिवस आहे आपला तिसरा दिवस. आज आपण निसर्गामधून काय काय शिकणार होतो. आपण नदीकडनं शिकलो, आपण काय है ना, झाडांकडून शिकलो. आज आपण सूर्याकडून शिकणार. सूर्याकडून काय शिकायचं आपल्याला, तर तो सातत्य आणि प्रकाश. आता नदीकडून आपण शिकलो की कितीही अडथळे आले तरी प्रवाह थांबत नाही. अडचणी येणारच. अडचणी हा निसर्गाचा भाग आहे. त्यामुळे अडचणी आली म्हणून आपण थांबलो किंवा मला जमत नाही, मला करता येत नाही असं म्हणून होत नाही. वेळेचा प्रभाव तर जाणारच आहे. पण त्या प्रवाहात आपण सहजतेने वाहत गेलो तर जास्त चांगलं जीवन होऊन जातं. म्हणजे कालमध्ये अडकून न राहता पुढे पुढे जात राहायचं आहे, हे नदी शिकवते आपल्याला. तर तसंच सूर्य आपल्याला काय शिकवतोय. सूर्य महान गुरु आहे आपला. निसर्गातला एक महान गुरु म्हणजे सूर्य. तर याचं आपण आज शिक्षण घेणार आहे. तर सूर्य म्हणजे कसा, की तो दररोज उगवतो. एकही दिवस त्याने आयुष्यामध्ये म्हणजे आज आजार आहेत, आज मी करू शकत नाही, असं नाही तसं नाही असे बहाणे दिले नाही. पण रोज उगवतो. रोज उगवतो आणि करोडो आपल्या ह्युमन बिंग म्हणा, प्राणी म्हणा, जे काही आहे ह्या पृथ्वीतला, सर्वांचा अंधार दूर करतो. सर्वांना प्रकाश देतो. प्रकाश देतो, सेम देतो. कोणाला कमी जास्त असं नाही. फक्त पृथ्वी जशी जशी फिरते तसे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हे तुम्ही फिरता आहात, तुमचं आहे. पण तो आपल्या जागेवर स्थिर आहे. तो बिलकुल सर्वांना प्रकाश देतो. तुम्ही किती घेता, तुम्ही किती करताय, हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण सूर्याच्या बाजूने बघितलं तर तो आपल्या कन्सिस्टन्सी रोज उगवतो, अंधार दूर करतो आणि प्रकाश पसरतो, समान प्रकाश पसरतो. त्याचं जीवन आपल्याला सांगत असतं सातत्य. सातत्य ठेवा म्हणजे कंटिन्युटी ठेवा. आज केलं, दोन दिलं आणि म्हणतो की अरे खूपदा केलं काही फायदा होत नाही, अरे हे असंच आहे, अरे आपणच करत राहा, लोकांना काहीच पडलं देणं नाहीये. मग आपले सतत जे बोलण्याचे म्हणजे शब्द असतात. पण तसं नाही, तुम्हाला पटलं ना, तर ज्या गोष्टी तुम्हाला पटल्या, ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटल्या, तुम्हाला फायदेशीर वाटतात, तर सातत्य ठेवा. केव्हापर्यंत, मरेपर्यंत. त्याच्यात काही वेळच नाही आहे की आपण किती दिवस चांगलं बघायचं, कितींदा चांगलं करायचं, दुसऱ्यांचं कितींदा हे करायचं. ह्याला काही टाइम लिमिट नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना, तुमचा स्वभाव चांगलं करायचं, चांगलं देण्याचं. मरेपर्यंत कोणी तुम्हाला देवो नाही तर नको देऊ.
तुमचा प्रयत्न चांगलं देण्याचा आहे, म्हणजे सातत्य ठेवायचं आहे. त्याच्यानंतर प्रकाश पसरवायचा आहे. प्रकाश म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये अंधार नाहीसा करायचा प्रश्न काय करायचं. म्हणजेच काय, आपल्याला जे अनुभव आले, आपल्याला जे ज्ञान मिळालं, ते आणखी इतरांमध्ये पर्यंत पसरवायचं, म्हणजे त्यांच्याही जीवनात प्रकाश यावा ही कामना करायचं. आणि आशा देण्याचं, आशा देणारे बना, म्हणजे जगण्याची आशा, आधार, धीर, गंभीरता हे आपल्यामध्ये सूर्यासारखी ठेवली पाहिजे. आजचे आपण 5 मुख्य धडे शिकणार आहे सूर्यापासूनचे. तर पहिला धडा म्हणजे सातत्य, नियमितता. याचा नियमितता म्हणजे सूर्य रोज वेळेवर उगवतो. कधीच असं होत नाही की आज उशिरा उगवला, आज उगवलाच नाही. असं कधीच झालं नाही. आपण जन्मापासून बघतोय, आपल्या जन्मापासून तर निदान बघतोय. असे तर किती जन्माजन्मापासून होते माहिती नाही आपल्याला, हो ना. तर रोज वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. हा नियम त्याचा कधीच बदलत नाही. ह्याला म्हणतात इंटिग्रिटी. म्हणजे जे तुम्ही करता आहात, जे तुमचं ठरलेलं आहे, त्याला वेळेचं पण महत्व द्यायला पाहिजे. की जे करायचं आहे ते त्यावेळेस केलंच पाहिजे. तुम्ही जेव्हा एकदा बोलता आहात, एकदा कमिटमेंट केली, तर हा कधी कधी नैसर्गिक आलं, जसं आता खूप पाऊस येतो, उगवतो सूर्य पण आपल्याला दिसत नाही, बादलामध्ये लपलेला असतो वगैरे असं वाटतं, पण तो उगवलेला असतो जरूर. तशाच पद्धतीने आपल्या लाईफमध्ये होऊ शकतं, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, काही असतात, पण जोपर्यंत आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत आपण जागृत राहणं खूप गरजेचं आहे. कारण याच्या मागे पण ना एक खूप सुंदर म्हणजे हे आहे, आम्हाला लँडमार्क मध्ये शिकवलं होतं. इंटिग्रिटी हा एक म्हणजे हे होतं की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देत असतो सतत. आता जसं मी म्हंटल की मी 3 महिने कमीत कमी घेणार, क्लास घेणार म्हणजे घेणार. का माझ्याकडे अडचण नसेल का, काही ना काही येतं. आता काल अचानक मी प्रयत्न खूप केला तिथून निघायचा, पण नाही जमलं माझ्याशी. कारण तिथून एक तर गाडी दूर, गर्दी इतकी, अजून अन्न संपलेलं नव्हतं, ते पूर्ण वाटणं जरुरी होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा आल्या आणि नाहीच बंद तिथून निघता आलं मला. तर ते ठीक आहे, नियमाप्रमाणे. पण लगेच मी मेसेज टाकून दिला, म्हणजे मी माझं तिथे म्हणजे काय म्हटलं, माझं वाक्य मी पूर्ण केलं. म्हणजे माझ्या सबकॉन्शियस माइंडला मी ती ट्रेनिंग देते की तुला हे करायचंय म्हणजे करायचं, झालंच पाहिजे. तर अशा पद्धतीने तो ब्रह्मांड तुमच्या साऱ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे करून देतो. कारण त्याला एकदा सवय होऊन जाते की अरे, ही काही मानत नाही केल्याशिवाय. तर असं आपल्याला स्वतःला सवय लावावी लागते. दुसऱ्यांचा आपल्या हातामध्ये नाही. दुसरा कसा वागतो तो त्याचा लाईफ आहे, त्याचा लुकआउट आहे. आपल्यालाच इथे शिकायचंय. तर ह्याच्यावरून आपल्याला धडा काय शिकायचा आहे, की सूर्य रोज वेळेवर उघडतो, मावळतो, त्याचा नियम कधी बदलत नाही. याच्यावरून आपल्याला धडा काय शिकायचा आहे, तर आपल्याही जीवनामध्ये जर यश हवं असेल तर सातत्य ठेवणं गरजेचं आहे. मग ती तुमची साधना असो, की तुमचा अभ्यास असो, की तुमचे रेग्युलर कामं असो, किंवा जे काही असो तुमचं, पण तुम्हाला सातत्य ठेवणं जरुरी आहे. तुम्हाला हारून सोडून नाही चालणार. जर तुम्हाला त्या कामामध्ये यश हवं असेल तर. पैसा मिळो न मिळो हा सेकंडरी आहे. आणि तुम्ही काम केलं ना, त्याचं वाया कधीच जात नाही तुमच्या आयुष्यामध्ये, हे लक्षात ठेवा. तुमची जी गरज आहे, पैशाचीच गरज नाहीये इथे. इथे खूप काही गरज असते आपल्याला. प्रेमाची गरज असते आपल्याला, मदतीची, आपल्याला आधाराची गरज असते, आपले कोणीतरी पाहिजे असते, ही सुद्धा खूप मोठी गरज आहे. आपल्याला पण ज्ञानाची गरज असते. आपण कोणाला ध्यान दिलं तर कोणी आपल्याला ज्ञान देतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप करायच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्यालाही मिळत असते, म्हणून सातत्य ठेवणं खूप गरजेचं असते. दुसरं पॉइंट आहे अंधार दूर करणं. अंधार दूर करणं म्हणजे प्रकाशाचा संदेश देतो. म्हणजे कितीही रात्र आपल्या लाईफमध्ये आली तरी सूर्योदय सकाळी झाला ही अंधार नाहीसा होतो. हे सूर्याचं लक्षण आहे, म्हणजे त्याचं म्हणजे गुणधर्म आहेत सूर्याचे. सूर्य उगवला तिथे अंधार राहूच शकत नाही. तर तसंच याच्यावरून आपण धडा काय शिकू शकतो, की आपल्यामधल्या सकारात्मक विचारांनी आपण आपल्या स्वतःच्या जीवनातला आणि त्याचसोबत सोबत इतरांच्या जीवनातला अंधार दूर करू शकतो. म्हणजे जिथे आपले सकारात्मक विचार आले तिथे तुमच्या जीवनातला अंधार राहूच शकत नाही. जीवनातला अंधार म्हणजे काय, तर भय, चिंता, दुःख किंवा आणखी नकारात्मकता असतात बऱ्याचशा गोष्टी. तर जिथे तुम्ही सकारात्मक तुमचं असेल, म्हणजेच हा प्रकाश आहे. सकारात्मक विचार म्हणजे आपल्या आयुष्यातला प्रकाश आहे. म्हणजे जिथे आपण सकारात्मक विचार प्रेझेंट केले
तिथे जीवनात अंधार राहूच शकत नाही. म्हणजे भय राहू शकत नाही, दुःख राहू शकत नाही, तुमच्यातली नकारात्मकता राहू शकत नाही, चिंता राहू शकत नाही, किंवा भूतकाळातल्या काही निगेटिव्हिटीच्या गोष्टी त्या राहू शकत नाही. कारण त्याची जागा सकारात्मक विचारांनी घेतलेला आहे, म्हणजेच प्रकाशाने घेतलाय. जिथे प्रकाश असतो तिथे अंधार राहण्याची हिंमतच करत नाही. हा निसर्गाचा नियम आहे हा. आणि हे जेव्हा आपण समजलो आणि आपल्या जीवनामध्ये आपण याला आणलं, तर तिथेच आपलं म्हणजे एक घडणं, बिकमिंग, जे आपला सब्जेक्ट हा सगळा चाललाय, बिकमिंग म्हणजे इथूनच आपलं घडणं, घडण्याची प्रक्रिया चालू होऊन जाते. त्यामुळे कधीही सूर्याला बघितलं, म्हणजे आता तुम्ही आपण हे जे बघतोय ना, एक एक वस्तू सगळ्या, म्हणजे झाडाला पाहिलं तर काय आपल्या मनात येईल, त्याचे झाडाचे पानं, त्याचे फांद्या, फुलं, त्याचे मुळं, है ना, त्याची सावली, हे बघितल्याबरोबर आपल्याला स्वतःला त्या झाडासोबत एकरूप करायचंय. नदीला कधी पाहिलं, वाहतं पाणी पाहिलं, तर त्या वाहत्या पाण्यासोबत स्वतःला एकत्र करायचं, की मला याच्यातून काय शिकायचंय, मला काय शिकायचंय. सतत तुम्ही जीवनामध्ये मला काय शिकायचंय, हे आपलं म्हणजे अगदी ध्येय, धोरणार्थ वाक्य म्हणतो ना आपण, ते बनवून ठेवा. की निसर्ग आपल्याला कसा कशा पद्धतीने उदाहरणं देऊन देऊन शिकवतोय. सूर्य उगवताना रोज दिसतोय. आता ह्याच्यात तर तुम्ही बोलूच नाही शकत की मला वेळ नाही मिळाला किंवा मी बघितलंच नाही. असं तर होऊच शकत नाही आता, है ना. जर तुम्ही बघितलं नाही तर मग तर तुम्ही जेलमध्ये आहात, म्हणजे विचारांच्या जेलमध्ये आहात असं म्हटलं तर चालेल मग. त्यामुळे आता हे असं आहे की तुम्ही नाही हा शब्द बोलूच शकत नाही. तर तुमचं लक्ष गेलं की तुम्हाला आठवलं पाहिजे. वाटल्यास तुम्ही शॉर्ट मध्ये असं छान काही दिवस पाठ करताना, तसं तर मी तुम्हाला नोट्स पाठवते, वाचन किंवा आपली त्याची कॉपीज करा, लिहून करा छानपैकी. नाही तर असं आपला विजन बोर्डवर लिहून ठेवा, शॉर्ट मध्ये, जसं जसं तुम्हाला पटतं तर तुमच्या लँग्वेजमध्ये. ह्याच्याने काय होतं की आपल्याला अनकॉन्शियसली आपल्याला सगळं आपण आतपर्यंत, डीप पर्यंत घेऊन जातो. आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा बदल होत नाही ते. म्हणजे निगेटिव्हिटी तुमच्या जवळून सुद्धा जात नाही. इतकं सुंदर वातावरण बदलतं. एक मिनिट. तर अशा पद्धतीने आपल्याला सूर्य शिकवतोय ते बघायचंय. तिसरा पॉइंट आहे, सर्वांना समान प्रकाश प्रकाश देतो. म्हणजे प्रकाश तर देतोच, अंधार तर दूरच करतोच, प्रश्नच नाहीये. पण सर्वांना समान देतो. म्हणजे भेदभाव करत नाही कधीच, की हा जातीचा आहे, त्या जातीचा आहे, किंवा हा असा आहे, तो असा आहे. निसर्गाचं पहा, कुठल्याच प्रकारे तो भेदभाव करत नाही. गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, रोगी, म्हणजे स्वस्थ, लठ्ठ, काही काही आजारी, काही फरक पडेल. ह्याच्या निसर्गाच्या सहवासात आलं तर सगळे एकरूप होऊन जातो आपण. एकसारखा मृत्यू, एकसारखा जन्म, खूप सगळं एकसारखं असतं. म्हणजे निसर्गाचा कधीच भेदभाव नाहीये. हे आपल्याला वृत्ती शिकली पाहिजे. सूर्य कधीच कोणाला कधी जास्त किंवा कमी प्रकाश देत नाही. तर तो सर्वांना समान, सगळ्यांसाठी समान चमकतो. तर याच्यावरून आपल्याला धडा हेच घ्यायचा आहे की आपल्याही माणसांमध्ये भेदभाव न करता सर्वांशी प्रेमाने आणि न्यायाने वागायला हवं. कधी कधी आपणच आपल्या मुलांशी, मुलीचं हे करतो, दोन मुलांचं बघ, तो दादा कसा करतो, बघ ती ताई कशी करते. म्हणजे अशा पद्धतीने उदाहरण देऊन आपण त्याच्यातच भेदभाव, आपल्याला स्वतःला सुद्धा समजत नाही की आपण भेदभाव करतोय किंवा हे करतोय म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याला हा धडा घेतला पाहिजे सूर्यापासून, की सर्वांना प्रकाश एकसाथ भेदभाव न करता देण्याची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. आणि वाढवत गेलं पाहिजे स्वतःवर, हा याच्या गोष्टीचं काम करता आलं पाहिजे. नंतर चौथा पॉइंट आहे की ऊर्जा आणि शक्ती. ऊर्जा आणि शक्ती हे जीवनाचा स्त्रोत आहे. आणि हे ऊर्जा आणि शक्ती ह्या सूर्याकडून मिळते. म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक जीवसृष्टी हे ऊर्जा, म्हणजे जीवसृष्टीला जी ऊर्जा मिळते ती सूर्याकडून मिळते. तर जीवसृष्टीला ऊर्जा मिळणं म्हणजे काय, तो जिवंतपणा, फोटोसिंथेसिस जे होतं झाडांमध्ये पण होतं म्हणा, प्राणी मात्र बिना सूर्याने जगू शकत नाही. आपण व्हिटॅमिन डी, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आणि म्हणजे याच्याशिवाय जीवन अशक्यच आहे. तर ही ऊर्जा इतकी आणि ही शक्ती इतकी म्हणजे पॉवरफुल आहे, की आपल्या जीवनाचं ते महत्वाचं स्त्रोत आहे. अग्नी सूर्यापासूनच मिळते आपल्याला.
तर त्याच्यापासून आपण धडा काय घेऊ शकतो? तर आपणही आपल्या आसपासच्या लोकांसाठी असा ऊर्जा स्रोत झालो तर किती सुंदर होईल, की आपल्यासोबत कोणी आलं तर त्यांना प्रेरणा देणारे किंवा एक उत्साह देणारे किंवा एक पॉझिटिव्हिटी देणारे, त्यांना न्याय देणारे किंवा त्यांना सफलतेकडे नेणारे ठरलो तर किती सुंदर, की त्यांनी म्हणजे आपल्याला भेटल्यानंतर जेव्हा असं बोलले, की तुमच्यामुळे मला तो मार्ग मिळाला किंवा तुम्ही मला तो मार्ग दाखवला, खूप खूप धन्यवाद, किंवा मला तो उत्साह तुमच्यामुळे आला किंवा मला तो पॉइंट इतका छान समजला नाही तर मी त्याच्या आधी तर मी म्हणजे खूपच वेगळा होतो आणि मला असं म्हणजे समजलंच नव्हतं की अशाही पद्धतीने आपण करू शकतो. तर ही एक प्रकारची आपली ऊर्जा आणि शक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते, ज्याला आपण रेकी पण म्हणतो. रेकी म्हणजे कोणीतरी तुम्हाला मागतं, नाहीतर आपण त्यांना ऊर्जेच्या मार्फत देतो. आता जसं सावलीमध्ये आपण बसलोय, घरामध्ये बसतो, पण सूर्याची ऊर्जा आपल्याला मिळते, त्याची शक्ती आपल्याला मिळते. घराच्या आतमध्ये बसलो तरी आपल्याला प्रकाश मिळतो, उजेड मिळतो आहे, ती गरमी मिळते आहे. तर अशाच पद्धतीने आपण दूर जरी असलो, रेकी म्हणजे दूर जरी असलो तरी सुद्धा आपल्या विचारांनी ती एक शक्ती आहे, ती एक ऊर्जा आहे, ती त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचं भलं करू शकतो आपण. आणि तेच निगेटिव्हिटी बोललो तर निगेटिव्हिटी पण होते, निगेटिव्हिटी पण आहे जगामध्ये. जशी पॉझिटिव्हिटी आहे, अंधार आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, आणि तसंच पद्धत आहे, रात्र आहे, दिवस आहे, तसंच आपल्या रेकीमध्ये ही एवढंच आहे की ती निगेटिव्हिटी मध्ये नाहीये. पण काही लोक निगेटिव्हिटी मध्ये पण ब्लॅक मॅजिक ज्याला म्हणतात ते करतात, असेलही. आपल्याला त्याच्यात माहित नाही, आपल्याला पॉझिटिव्ह करायचंय तर सकारात्मकच विचार करणार आपण. तर अशाच पद्धतीने ही ऊर्जा आपल्यापासूनही इतरांना मिळू शकते. ती म्हणजे प्रेरणा आहे, उत्साह आहे, कोणाचा आशीर्वाद आहे, कोणाला भलं करण्याचं एक मी आहे तुझ्यासोबत, एवढं बोलणं सुद्धा कोणाचा तरी उत्साह वाढवतो, प्रेरणा मिळतो. बेस्ट ऑफ लक देणं है ना, आशीर्वाद देणं आहे. तर किती सुंदर म्हणजे हे आहे की आपणही कोणासाठी जीवनाचं स्तोत्र बनू शकतो. नक्कीच ज्यांनी ज्यांनी रेकी शिकले असतील सगळ्यांनी रेकी शिका. हा एक खूप सुंदर प्रोग्राम असतो बरं का. रेकीचा म्हणजे एक तुम्हाला एक सिस्टीम मिळते की कशी तुम्ही ऊर्जा दुसऱ्यांपर्यंत देऊ शकता किंवा स्वतःला पण ऊर्जा घेऊ शकता. आणि खरंच हा सगळ्यात हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीचं म्हणजे जीवन आहे की आपण कुणासाठी तरी कामात पडलो, याच्यासारखं आनंद किंवा सुख जगात दुसरं नाहीये. नंतर शेवटचा पॉइंट म्हणजे पाचवा पॉइंट आहे की उगवणं आणि मावळणं हा जीवनाचा चक्र आहे. हे शिकवतं आपल्याला सूर्य. रोज उगवतो आणि रोज म्हणजे दिवसभर उजळतो, छान ऊर्जा देतो, प्रकाश देतो, शक्ती देतो, सगळं देतो. आणि मावळतो म्हणजे निघून जातो. म्हणजे तू परत तू आपलं काम करतो आणि निघून जातो. तुम्हाला थंडावा पण देतो, तुम्हाला वेळ पण देतो, आणि दुसऱ्या दिवशी परत नव्याने येतो. म्हणजे हे त्यांनी त्याचं जीवनाचं चक्र बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये तो कधीच टाळमटाळ करत नाही, कधीच कंटाळा करत नाही, की कधीच म्हणजे डिले करत नाही. बिलकुल आपल्या वेळेवर येतो. मग हिवाळा असो, पावसाळा असो की उन्हाळा असो, त्याचं जे जीवन चक्र आहे बस ते फिरत राहतं, होत राहतं, देत राहतो आणि फक्त देत राहतो बिना काही अपेक्षाने. आपण म्हणायला म्हटलेलं आहे, पूजा करतो तर सूर्याला पाणी चढवतो किंवा सूर्य नमस्कार करतो, हे वगैरे करतो. हे आपल्या मनातल्या भावना आहेत, पण प्रत्यक्ष खरंच काय ते सूर्याला पाण्याची गरज आहे का? किंवा आपण पाणी चढवलं म्हणून त्याला चढतं का? तर हे आपलं माइंड प्रोग्रामिंग करण्याच्या आपल्या काही आधीच्या लोकांनी, संत महात्मांनी आपल्यासाठी करून दिलं, की चला धन्यवाद भाव, ही पाणी त्याचंच पाणी, त्या निसर्गाचंच पाणी त्या निसर्गालाच द्यायचं आहे, निसर्गाचेच फळं निसर्गालाच, निसर्गाचेच फुलं निसर्गालाच देतोय. हे सगळं आपण म्हणजे करतो आहे. तर हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्यासाठी आहे हे. पण ती ट्रेनिंग आता बच्चा नाही समजत तसं त्याला सांगावं लागतं. पण आता आपण समजदार झालो, समजू शकतो, तर का नको डायरेक्ट सायंटिफिकली समजून जायचं ना. आणि हे जेव्हा आपण डायरेक्ट शिकतो तेव्हा आपलं घडणं हे खूप इझी होऊन जातं. कारण हे आपल्या डीप पर्यंत पटलेलं असते आपल्याला. कोणीतरी असं जबरदस्तीने टाकलेलं नाही राहत. आणि पूजापाठ वगैरे कसं असतं की कोणीतरी सांगतं, मग ते लहानपणापासून संस्कार पडतात, मग त्याच्या मेन आपले उत्तर मिळत नाही की खरंच देव आहे का. आजच मी पाहिलं तर खरंच देव आहे का, नास्तिक नास्तिक असे वगैरे लोक असतात. कोणी म्हणतात असल्याने नाही झाला तर मग असं झालं तर मग देवाने पनिशमेंट दिला तर, वगैरे वगैरे खूप काही काही गोष्टी असतात.
पण कशाला? आपण जर सरळ समजलोच ईश्वर म्हणजे काय, ईश्वराची व्याख्या म्हणजे काय, म्हणजेच निसर्ग. आणि ह्या सगळ्या गोष्टी रिच्युअल्स आपल्याला बनवून दिलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी. है ना? आता जसं 9 दिवसाचं आपण म्हटलं, त्याच्यातही नवशक्ती म्हणजे काय आहे? ह्या आपल्या स्त्रियांमध्ये नवशक्ती आपल्या आतमध्येच आहेत, जे आपण घडण्याच्या प्रक्रियेमध्ये सांगतोय. है ना? तर ह्या ज्या आपण सगळ्या सांगितल्या, क्षमा करा किंवा असं करा किंवा दानाचं हे एक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण निसर्ग आपल्याला समजवतोय. तर त्याच गोष्टी आपल्याला एका रिच्युअल्स मधून सगळं समजवल्या गेलेलं आहे. तर आता आपण डायरेक्ट शिकतो, तर हे तर खूपच जास्त चांगलं आहे. आणि हे पूर्ण म्हणजे काय म्हणतात, दिल छूने वाली बात आहे, की हा बिलकुल सत्य गोष्ट आहे. तर तशा पद्धतीने सूर्य रोज उगवतो, दिवसभर उजळतो आणि मावळतो, आणि दुसऱ्या दिवशी परत नव्याने आपला येतो. तो कधीही एकही दिवस तो आपला वाया घालवत नाही. तर ह्याच्यावरून आपण धडा काय शिकला पाहिजे? तर आपल्याला ही नवीन सुरुवाती स्वीकारायला पाहिजे. जसं म्हणजे जसं नवीन दिवस उगवला, तर नवीन गोष्टी स्वीकारून आल्या. नवीन जी सुरुवात होते, नवीन दिवस म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात होते. जे काल झालं ते झालं, गेलं. अपयश आलं तरी परत उठून मी नवीन दिवस सुरू करणार. तो कालचा दिवस गेला. वादविवाद झालं, नाही पटलं, काही नुकसान झालं, गेला तो दिवस. आजचा परत नव्याने सुरुवात. तर आणि अशा पद्धतीने तुम्हाला दिवसभर परत तीच मेहनत, तीच उजाळणं म्हणजे तोच प्रकाश. तसंच दुसऱ्यांना प्रेरणास्थान, दुसऱ्यांसाठी ऊर्जा स्त्रोत होऊ शकतो आपण. असं नाही की अरे काल मी इतक्या लोकांचं केलं पण ना, त्या लोकांनी एका याच्याने नाव नाही घेतलं, असं कोणी असं नाही. तर हा मी नाही सोडून दिला, म्हणजे तुम्ही परत कालच्याच त्याच्यामध्ये गुंतून राहिले. म्हणजे काल सूर्य उगवला तर डुबला, तो आज उगवलाच नाही. तर अशा पद्धतीने होईल. तर तसं नाहीये, उगवणं आणि मावळणं हा जीवनाचा चक्र आहे. तर आपल्या जीवनामध्ये बरेचदा अपयश येऊ शकतात. असं नाही की आपण हा धडा शिकलो म्हणजे आता अपयश येणार नाही, आता मला सगळं समजलं. असं समजलं, हेच समजलंय की अपयश येऊ शकतात. पण तरी पण पुन्हा पुन्हा उठून मी नव्याने नवीन दिवस सुरू करणार. हे स्वतः सोबत कमिटमेंट करायचं आहे. हे कोणाला सांगायचं नाहीये किंवा कोणाला आपल्याला शहाणपण बोलायचं नाही. आपल्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. मी तुम्हाला सांगते कारण तुम्ही ऐकायला तयार आहात. तरी पण मी माझ्यासाठी करतेय. माझ्या जीवनामध्ये मी करणार. ठीक आहे. तर आजचं आपण म्हणजे सूर्यापासूनच काय काय धडे शिकलो. तर पहिला म्हणजे सातत्य, म्हणजे नियमितता पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही करायला पाहिजे, आपल्याला यश हवं असेल तर सातत्य ठेवणं गरजेचं आहे. मग ती साधना असो, अभ्यास असो, की तुमचं काम असो, की जे काही तुम्ही आपल्या आयुष्यात करता. नंतरचा पॉइंट शिकला की अंधार दूर करणं म्हणजे प्रकाश देणं. म्हणजे आपल्या सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनातला अंधार तर दूर करायचाच करायचा, पण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये म्हणजे भय, दुःख किंवा नकारात्मकता दूर करायचं. सर्वांना तिसरा पॉइंट, सर्वांना एक समान प्रकाश म्हणजे भेदभाव न करता, जात पात, स्त्री पुरुष वय काही न बघता सगळ्यांशी आपल्याला भेदभाव न करताना सर्वांशी प्रेमाने किंवा न्यायाने वागायला हवं. शत्रू असो, मित्र असो, जे असेल ते आहे. पण मी किती न्याय करू शकते एवढ्या पद्धतीने बघणं खूप गरजेचं आहे. चौथा पॉइंट होता की ऊर्जा आणि शक्ती म्हणजे हे जीवनाचं स्तोत्र आहे. आपलं म्हणजे आपलं वागणं, आपलं म्हणजे आपल्यातून निघणारी ऊर्जा, जी पॉझिटिव्हिटी आहे ती एक स्तोत्र म्हणून बनलं पाहिजे. स्तोत्र म्हणजे तयार होणारी ऊर्जा जी तुमच्याकडनं निघते, आतून निघते. कारण ह्या सर्व प्रकारच्या ऊर्जा आपल्या आतमध्येच आहेत, ज्याच्याने आपलं बिकमिंग होते, घडणं होते. तर आतल्या ऊर्जा म्हणजे कोणत्या? प्रेरणा देण्यासाठी, कोणाला उत्साह देण्यासाठी, आनंद देण्याची जी ऊर्जा आपल्यातून निघते, ती नेहमीच म्हणजे स्तोत्र म्हणून निघाला पाहिजे. आणि शेवटचा आणि पाचवा पॉइंट म्हणजे उगवणं आणि मावळणं हे जीवनाचं चक्र आहे. म्हणजे कितीही अपयश येऊ तुमच्या जीवनामध्ये, दुःख येऊ, पण परत नव्या दिवसाने नव्या याला म्हणजे नव्याने स्वीकार करायचा, नवीन दिवस सुरू करायचा. तर असा सूर्यापासून आपण 5 धडे घेऊ शकतो आणि हे रोजच्या रोज आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे. याच्यासाठी वेळ नाहीये हे कारण तर बिलकुलच नाहीये. कारण ज्या दिवशी तुम्ही म्हटले वेळ नाहीये म्हणजे तुम्हाला तुमच्याजवळ वेळच नाहीये, तुम्ही उठलेच नाही. त्यामुळे हे इतकं सुंदर आहे नेचर, की तुम्हाला क्षणोक्षणी ज्या वेळेस आठवण आली त्या क्षणी म्हणजे त्यावेळेस सूर्याकडे बघा. सूर्याकडे नाही बघता आलं
प्रकाशाकडे तरी बघा, बाहेरचा प्रकाश बघा, आणि त्याच्यात तुम्हाला काय शिकायला मिळतं याचं सुंदर स्वतःला आठवण करून देत चला. ठीक आहे. तर चला आता आपण त्याचं मेडिटेशन करूया. तर सर्वजण शांतपणे बसा. मी शेअर करते तुमच्यासोबत आता. चला शांतपणे स्थिरतेने बसा. कंबर सरळ ठेवा आणि हलकेच डोळे मिटा. एक खोल श्वास घ्या. हलकेच बाहेर सोडा. असं 2-3 वेळा करा. श्वास घ्या आणि हलकेच सोडा. कल्पना करा तुम्ही तुम्ही एका सुंदर पर्वतावर उभे आहात. चारही बाजूने सुंदर आकाश आणि पूर्वेकडून सूर्य उगवत आहे. हलकासा तो पिवळा सोनेरी प्रकाश किरण तुमच्या चेहऱ्यावर पडला आहे. फील करा. हवं तर दोन्ही हात ओपन केल्याचं कल्पना करा आणि त्या सोनेरी किरणांनी तुमच्या चेहऱ्यावर सुंदर प्रकाश पसरवलेला आहे. जणू तो सूर्य तुम्हाला आपल्या प्रकाशामध्ये सारी सकारात्मकता देतो आहे. आणि सारी शिकवण तो शिकवतोय, देतो आहे तुम्हाला. हळूहळू तो प्रकाश तुमच्या डोक्यात आत, चेहऱ्याच्या आतमध्ये, छातीत, खांद्यांवर, पोटात, हातामध्ये, पाठीमध्ये, पायांमध्ये, संपूर्ण शरीरामध्ये उतरतो आहे. डोक्यापासून तर पायापर्यंत मला आपल्या त्या गोल्डन प्रकाशाने तेजोमय केलेलं आहे. फील करा पूर्ण. सोनेरी प्रकाशात तुम्ही हरवून गेलेले आहात. ओतप्रोत भरलेले आहात. कणाकणात सूर्यप्रकाश भरलेला आहे.
प्रकाश तुमचं सारं शरीर तेजोमय करत आहे. ऊर्जामय करत आहे. आपला सारा अंधार, अज्ञानाचा अंधार नाहीसा करतो आहे. हे अज्ञान म्हणजे भय, दुःख, चिंता, नकारात्मकता आपल्या सोनेरी प्रकाशाने दूर करतो आहे. काही आपल्या मनातील अंधार, चिंता, भीती हळूहळू त्या प्रकाशाने वितळून जात आहे. तिथे उरते आता फक्त प्रकाश, सकारात्मकता आणि एक सुंदर ऊर्जा, शक्ती, जीवनाचं स्तोत्र. हे जीवनाचं स्तोत्र म्हणजे प्रेरणा देणारं, उत्साह देणारा, आनंद देणारा, सुख देणारा, स्वतःला आणि इतरांना. करा आणि आता मनात अफर्मेशन बोला. मी सूर्याप्रमाणे सातत्य ठेवते. सूर्याप्रमाणे सातत्य ठेवते किंवा ठेवतो. अंधारावर विजय मिळवते. सर्वांना समान प्रेम देते. सूर्य सर्वांना सारखा प्रकाश देतो, तसंच मी सर्वांना समान प्रेम देते. मी प्रेरणादायी प्रकाश आहे. ब्रह्मांडातलं अग्नितत्व आपल्याही आतमध्ये आहे. सूर्य आपल्याही आतमध्ये आहे. फील करा थोडे वेळ. मी सूर्यासारखी प्रेरणादायी प्रकाश देणारी आहे किंवा देणारा आहोत.
करा तो प्रकाश. प्रकाशाने प्रकाशात आतून बाहेरून प्रकाशमय झालेला हा तो. जिथे प्रकाश येतो तिथे अंधार राहत नाही. नवे विचार, नवी सिच्युएशन, नवीन घटना, नवा दिवस. आता वातावरणाप्रती सजग व्हा. हळूवार आपले दोन्ही तळ हात डोळ्यांवर ठेवून हलकेच डोळे उघडा. थँक्यू. थँक्यू व्हेरी व्हेरी मच.